स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहे OnePlus AC 3V. AC ते घरातली AC नाही आपली, हे AC या मोबाईलचं नाव आहे, जो की OnePlusनं काढलेला आहे. खतरनाक मोबाईल आहे, अपकमिंग मोबाईल आहे. तर याची आज आपण स्पेसिफिकेशन जाणून घेऊ की याच्यामध्ये काय काय अवेलेबल आहे आणि कोणकोणते प्रोसेस आहेत, कोणकोणते याच्यामध्ये आहेत. तर सगळं आपल्या इकडून स्क्रीनमध्ये दिसत असेल तुम्हाला. तर चला जाणून घेऊ. तर याच्यामध्ये आहे Qualcomm Snapdragon 7+ Gen 3चं प्रोसिजर, जे की 7+6 जेन हे ते आहे. आता 6 जेन गेलं, आता 7 जेन आलं. अपकमिंग मोबाईल आहे हा, जे की चांगलं प्रोसिजर, चांगले फीचर सगळं देणार आहे. तर लवकर व्हिडिओ लाईक करा केलं नसेल तर, कारण की स्पेसिफिकेशन एकदम नंबर आहे आणि एक नंबर आपण सांगणार आहे. याच्यामध्ये ऑक्टा कोर 2.8 GHz सिंगल कोर प्लस 2 GHz क्वाड कोर प्लस 1.9 GHz ट्राय कोर, जे की CPU कूलिंगसाठी एक नंबर आहे. जे की CPU कूलिंगसाठी 7 जेन 3साठी 7+ जेन 3साठी जे की चांगले आहे CPU कूलिंग. आणि याच्यात 12 GB रॅम आहे. म्हणजे या मोबाईलचं वन पीसचा आहे. त्याने इन्फॉर्मेशन दिली तर 12 GB रॅम आहे. अजून कमी होऊ शकते मोबाईल जेव्हा लॉन्चिंग देता, पण सध्या तर याच्यात 12 GB रॅम आहे अपकमिंग मोबाईलमध्ये दाखवलेली. आणि याच्यात जे आहे डिस्प्लेची गोष्ट करू आपण आता. डिस्प्ले आहे 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे, 6.74 इंचाचा आहे आणि 17.12 सेंटीमीटरचा डिस्प्ले आहे. मोठा आहे आणि सुपर ॲमोलेड द्यायला पाहिजे असं येईना, ॲमोलेड द्यायला. पण आता प्राईसच्या मानाने पोहत हा किती, आता प्राईस घेत झाली नाही आपली. आणि 1240 मल्टिप्लाय 2772 पिक्सलचा व्हिडिओ क्वालिटी देते बुहा, जे की चांगली क्वालिटी आहे. फुल HD प्लसमध्ये आहे आणि 120चा रिफ्रेश रेट आहे, जे की रिफ्रेश करताना चांगला मोबाईल चालणार आहे. गेमिंगसाठी म्हणजे बेस्ट आहे. बेंचलेस विथ पंच होल डिस्प्ले, म्हणजे डिस्प्ले मधारच कॅमेरा आहे. तर कॅमेरा आहे तर मग म्हणतात आता कॅमेऱ्याची गोष्ट होऊ, जे की तो कॅमेरा आहे तो आहे 50 मेगापिक्सलचा. दोनच कॅमेरा आहेत आणि एक आहे 8 मेगापिक्सलचा, जे की 20x झुमिंग देते 50 मेगापिक्सल. आणि LED फ्लॅशसुद्धा आहे याच्यात. 4Kची क्वालिटी आहे 30 FPS, जे की चांगली क्वालिटी काढून देणार आहे मागचा कॅमेरा 50 मेगापिक्सलचा. फ्रंटली जर गोष्ट जर केली तर फ्रंट कॅमेरा आहे 16 का, म्हणजे तोही चांगला आहे. आणि स्क्रीन फ्लॅश आहे याच्यासोबत. फुल HDची 30 FPS रेकॉर्डिंग आहे, ही चांगली रेकॉर्डिंग करू शकते फुल HDची 16 मेगापिक्सलचा. 5500 mAhची बॅटरी आहे. 6000 पाहिजे असती पण 5500 आहे, जे की 5500 mAhची बॅटरी. त्याच्यासोबत चार्जर तर तुम्ही पाहायचा ना किती वॅटचं असेल, कमीत कमी 80-90 वॅटचं. यात 100 वॅटचं चार्जर आहे. सुपर ऑक्सचं चार्जर आहे, जे की फास्ट चार्जिंग करून देणार आहे. कमीत कमी फक्त 30 मिनिटात चार्जिंग आहे हो 5500 mAhची बॅटरीसोबत. कमीत कमी हे बॅटरी चालणार आहे 7-8 घंटे एकदा चार्जिंग केल्यावर. म्हणजे मोठी बॅटरी आहे आणि मोठं चार्जर आहे, जे की टेन्शनचं काम नाही आहे मोबाईलला. तर याच्यामध्ये नॅनो सिम कार्ड बसतात, छोटे छोटे बसतात. आणि 5G इंडिया सपोर्टेड आहे. नेट गिट काही अटकणार नाही आणि टेन्शनचं काम नाही. 256 GB इंटरनेट स्टोरेज आहे, जो की नॉन एक्सपांडेबल आहे. एक्सपांडेबल पाहिजे असता, कारण की शिल्लक आता आपण भरू शकलो असतं याच्यात काही पण. आणि या मोबाईलमध्ये आपल्याला डस्ट रजिस्टर, वॉटर रजिस्टर हे पाहायला भेटते, जे की धुळला गिळला लागला तर काही टेन्शन नाही, पाणी की नाही आलं तर काही टेन्शन नाही. तर मोबाईल एक नंबर आहे. फक्त याची प्राईस सांगतो तुम्हाला, गेस करून प्राईस सांगतो. याची प्राईस जर 20,000च्या अंदर असली तर मोबाईल एक नंबर पडू शकते बॅटरीसाठी, चार्जिंगसाठी. कारण की 20,000च्या अंदर जर असा जर मोबाईल भेटत असेल एक नंबर मोबाईल आहे हा. कारण की याच्यात चार्जर आणि बॅटरी हे दोन गोष्टी मेन आहेत. आणि प्रोसिजर तिसरं गोष्ट सांगतो, प्रोसिजर मेन आहे. तर हे 3 गोष्टी जर चांगल्या भेटत असतील तर मोबाईल 20,000च्या अंदर हा चांगला आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.